आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्ह्यामध्ये पोखरा अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्धही झाले आहे। या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेशही दिले गेले, चौकशी समितीही नियुक्त केली आणि काही दिवस चौकशी समितीने कामही केले, लाखो रुपये खर्चही झाले, परंतु अद्यापपर्यंत या चौकशीचा अहवाल मात्र आलाच नाही। तसेच जालना शहराला पाणीपुरवठा करणारा संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाची दुरुस्ती झाली नाही तर तो कधीही फुटू शकतो, असे दोन्ही प्रश्नासंदर्भात जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आदींची उपस्थिती होती। दरम्यान हे दोन्ही प्रश्न म्हणजे एरंड्याचे गुऱ्हाळ आहे आणि यामधून काहीच निष्पन्न होत नाही, ही बाब EDTV न्यूजने प्रदेशाध्यक्षांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी डिसेंबरमध्ये तुम्हाला याचा निर्णय देतो असे आश्वासन दिले आहे। पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांसमोर दिलेले हे आश्वासन तुम्हीही पहा। तर घाणेवाडी तलावाने आतापर्यंत 4 कलेक्टर पाहिले, अनेक नेते पाहिले, ते फुटला तर अर्ध जालना वाहून जाईल अशी परिस्थिती आज निर्माण झाली आणि तुम्ही आज या प्रश्नावर बोलता। स्वायत्त संस्था, स्वयंसेवी संस्था निवेदन देऊ देऊ नेत्यांना बोलू बोलू थकल्या, आता तुम्ही काय करणार आहे त्याच्यात? आता निवेदन या वेळेला जर आमचं निवेदन ऐकलं नाही तर आमचं आंदोलन पण होईल आणि अधिवेशनामध्ये हा प्रश्न खालच्या सभागृहामध्ये वरच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लावून दिले। तुम्हाला त्याचा रिझल्ट कळेल, मी वरच्या सभागृहात आहे, तुम्हाला 100% रिझल्ट कळेल। तर पोखरा योजनेमध्ये जालना जिल्ह्यामध्ये लाखोंचा नाही कोटींचा भ्रष्टाचार झाला, त्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, परत त्यांना पदोन्नती दिली, आजही त्या कार्यरत आहेत आणि गेल्या 3 वर्षांपासून ही चौकशी चालू आहे। 40 जणांची समिती येते पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि तुम्ही परत तोच विषय आता आज घेतलेला आहात, तर कसा हा विषय आम्ही नवीन जिल्हाधिकारी आल्यामुळे त्यांच्याकडे दिलेला आहे। पोखरा नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। ज्यावेळेला आरोप होतो त्यावेळेला त्या आरोपाचं खंडन करत असताना सरकारकडून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं जातं, सभागृहात पण दिलं जातं, बाहेर पण दिलं जातं। त्याच्या पुढचं सांगतो सर, समिती गठीत झाली, 48 जणांची समिती येऊन गेली, 6 महिने चौकशी करून गेली आणि नंतर अध्यक्षानेच राजीनामा दिला आणि ते सेवानिवृत्तही झाले। पुन्हा दुसरी समिती गठीत केली, ती अजून काम करायला तयार नाही। म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून याच्यावर नुसतं गुऱ्हाळच चालू आहे। जेवढा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला तेवढा पुन्हा लाखो रुपये खर्च या समितीवर होतोय, तरी अजून ते पूर्णत्वास जात नाही आणि परत तुम्ही तो विषय घेताय। मग आता हे कुठपर्यंत चालणार आहे? असं आपण आवाज उठवायचाच नाही का? जोपर्यंत त्या ठिकाणी जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवणं गरजेचं आहे। नुसतं निवेदन देऊन होत नाहीये ना त्यांची। तुम्हाला मी सांगितलं काय, आम्ही निवेदनापुरतं मर्यादित राहणार नाही। जे विषय आहे तुमचा त्याच्यावर आवाज उठवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला पाहिला नाही। मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, हा विषय अध्यक्ष म्हणून मी असेल, आम्ही पदाधिकारी असेल, तो घेतलेला आहे। हा निवेदनापुरतं मर्यादित राहणार नाही। त्याचा तुम्हाला सरकारच्या वतीने जर नियोजन झालं नाही, संबंधित मंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्र देऊ, ते जर झालं नाही तर अधिवेशनामध्ये तुम्हाला याचा निर्णय झालेला पाहायला मिळेल। भले तो 10 वर्षाचा प्रलंबित असो, लेखी उत्तर त्यांच्याकडून घेतल्याशिवाय आम्ही गप्प। टोपे साहेब पालकमंत्री असल्यापासूनचा तो प्रश्न आहे, ज्यावेळेस आरोग्यमंत्री होते, पालकमंत्री होते, त्यावेळेसपासून हे ओरडतो सगळेजण आणि आता दिवसेंदिवस तो भेडसावणारा प्रश्न होतोय। उद्या जर ह्याचं फुटलं त्याला जबाबदार कोणाला धरणार? फक्त डिसेंबर पर्यंत वेळ द्या, डिसेंबर पर्यंत अधिवेशन डिसेंबरला होईल। तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला मी जे बोललेलो आहे ते तुमच्याकडे पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा करेल। सरकारच्या मध्ये म्हणजे GR काढण्यापूर्वी आम्हाला दाखवलं नाही असं भुजबळ म्हणतात, तर एकनाथ शिंदेने सुद्धा असं म्हटलंय की GR काढण्यापूर्वी माझी भुजबळासोबत चर्चा झाली। दोघांची वेगवेगळी हा विषय आमचा नाही आहे, हा विषय सरकारचा आहे। सरकारमधलेच मंत्री जर खुश नसले, सरकारच्या मंत्र्यामध्येच एक वाक्यता नसेल, मला वाटतं की या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर आम्ही भाष्य करण्यापेक्षा त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अद्यापही अजून बऱ्याच पालकमंत्र्याबद्दल धुसफूस आहे, असं रायगडचं काय, बऱ्याच लोकांना चांगले पालकमंत्री पाहिजे। हे सगळं तुमचं पण पालक, हे सगळं जे काय होतंय खालीवर ते तुमच्या हातात सत्ता नसल्यामुळे होतंय असं वाटतं। काय होतं? राज्याची सत्ता हातात नाही, बऱ्याच लोकांना घेतल्यामुळे ती सत्ता टिकवणं तारेवरची कसरत झालेली आहे। त्यामुळे कमी लोकांच्या हातात सत्ता दिली तर हे प्रश्न उभे राहणार नाही। अजित पवारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। करमाडच्या DSP आहेत, त्यांना मी DCM बोलतोय, तुला मला बघायचं अशा पद्धतीने ते आहे। त्यांनी एकदा आत्मक्लेशही केला होता अशाच एका प्रकरणामध्ये।
तुमच्या पक्षातून ते तिकडे गेलेत आता, काय सल्ला द्याल त्यांना? आता मी कसा सल्ला देणार? जुने सहकारी तुमचे- त्यांना मी सल्ला कसा तुमचे देणार? जुने सहकारी, हा? तुमचे जुने सहकारी म्हणून नेते सहकारी जरी त्यांचे असले, नेते त्यांचा स्वभाव थकले तर त्यांच्या ते काय पद्धतीने आहे, ते बोलण्याची पद्धत त्यांची असते. अधिकाऱ्यांना धाकात घेतात, कार्यकर्त्यांना धाकात घेतात, नेत्यांना धाकात घेतात. आता ते बोलतात त्याचं कसं आत्मसात करावं या अधिकाऱ्यांना आणि समोरच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असतं की त्यांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा लावायचा का बरोबर लावायचा. नाही हे अजितदादांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि तुम्ही हे भविष्यात एक होणार वगैरे चर्चा त्यात किती तथ्य आहे? आजच्या घडीला मी त्या दिवशी अध्यक्षपद घेतलं, त्या दिवशी सांगितलं या विषयाला पूर्णविराम आम्ही दिलेला आहे. आता आमचं लक्ष पूर्ण पक्ष मजबूत करणं, बांधणं आणि ते एकत्र झालं तर आणखी मजबूत होईल ना. त्यांनी पक्षात यावं अशा प्रकारचा विषय जो आहे त्यांनी विचार केला. अजितदादा त्यांनी धाकात विचार घेऊन केला तर तुम्ही होकार द्याल का? हा नेता हा निर्णय इथे नाही. पक्ष आता आम्हाला फक्त स्वतःच्या ताकदीवर, सामान्य कार्यकर्त्याच्या ताकदीवर आम्हाला उभं करायचं. अजितदादा अधिकाऱ्यांना धाकात घेऊन अनधिकृत किंवा अवैध कामं करून घेतात का मग? सरकारच घेते. नाही, ते फक्त अजितदादांचा विषय चालला त्याच्यामुळे माझ्या बऱ्याच लोकांचा विषय आहे. फक्त हे अजितदादाचा बाहेरला बाकीच्यांचा विषय